आज आपण कृषीभूषण नामदेवराव साबळे यांच्या करमाळा येथील आफ्रिकन बोर या बंदिस्त शेळीपालनाला भेट देण्यासाठी आलेले आहोत. कसे छापायचे, दुष्काळ पडू किंवा अतिवृष्टी होऊ याची माहिती सांग. ही अल्प उदाहरक आहे, 2-2, 3-3 एकरावाली. 20 बांधावर सुबाबळे, नुसत्या बांधावर 50 शेळ्याचं खाद्य निघतं. आणि ही जी बांधावर सुबाबळी ह्याच्यामुळं एक जमिनीला वनभिंत तयार झाली, अधिक जमिनीचा इशी तयार झाला. जी गरम हवा सुटती ती गरम हवेपासून पिकाचा बचाव होतो. तसेच आम्ही काय केलंय, एक ग्लिरिसिडियाची झाडं लावलेत. तसेच आम्ही बांधावर ग्लिरिसिडियाची झाडं लावलीत, गिरीपुष्प. ह्याचा फायदा काय, शेळ्यांना 1 नंबर खाद्य, अधिक ह्याला जी फुलं येतात त्या फुलामुळं त्या शेतामध्ये उंदीर होत नाहीत. उंदराला ते घातक ठसे छापायचे, दुष्काळ पडू किंवा अतिवृष्टी होऊ ह्याची माहिती सांग. ही जी अल्प उदाहरक आहे, 2-2, 3-3 एकरावाली, ह्यांनी तर पहिल्या गाडीने ह्यात उतरायचे. पहिल्या गाडीने स्वप्नात सुद्धा आणायचं नाही मी आता शेतीवर सुधारलं म्हणून. का हाय अशा कशात बेकारी झाला, बेकारी. द्राक्ष काढलं, रस्ता अडवायला लागला, भाव द्या, इमा द्या, भरपाई द्या. PM किसान योजने 2000 आले की एवढ्या मारतोय, 1000 रुपये गाडी येतोय. वावर आहे तर पावर आहे. त्या वावरात तुम्हाला पावर कशी तयार करायची त्याची माहिती एका माणसाला समजेल अशी सांगतो. स्वप्नात सुद्धा आणायचं नाही. आता मी शेतीवर हमीनी सुद्धा नांगरटीचं पाळीचं पैसे महागारी येणार. आता हे तुम्हाला उडद दिसते, गुडघ्या मांड्याला आहेत, शेंग नाही, फुलं नाहीत. आम्ही तर नटू बेजार उडीद किती चांगलं आहे. काही बी पिकवा. आता काय लोक भाजीपाला करतात, 1.5-2 महिन्यात तर येत. मोडक्या टोपल्यावाली 10 घेऊन 30-40 विकतात. बंगल्यात येत राहायला त्या बायाच येतात सर्रास मंडईला. फळबागाला मोडक्या गाड्यावाली रस्त्यावर 25 घेऊन घेतात आणि एका दिवसात 50 विकतात. एका दिवसात श्रीमंत होत्यात. आणि अति घातक पीक झाले ऊसाचं. तोडणी कामगार ते चेअरमन लायसन वाले दरोडेखोर झाले. ती कारखानदार पुढारी जे आहेत ते अति लुटे. ह्याची इतकी लूट कुठल्याच पिकात नाही. आणि तुमच्यासारखं भुसार केलं, सोयाबीन कुठं काय सगळं मजुरालाच भरती. जेवढं खर्च झाला तेवढं. आता ह्या वर्षी तुम्हाला आम्हाला भरपूर पाऊस आहे, असाच दोध धरलाय बघा तुमच्यापर्यंत. हा असा टप्प्याचा पाऊस आहे. आम्ही विचार करू मग इकडे माना टाकले, तुम्हाला म्हणला नाही पाऊस. हा माना टाकले आता येताना पण रस्त्यामध्ये. इथं जसं पुढे आलो का आम्ही वळून करमाळ्यापासून, तर इकडे म्हणून आम्ही जास्त पाऊस पडायला लागला. मग ही पाऊस कमी पडतो जास्त पडतो, त्या प्रदूषणामुळे ऋतुमानात कधीच सातत्य राहणार नाही, कधीच. आणि ऋतुमानात सातत्य नाही म्हणलं की गेला शेती व्यवसाय, काय राहिलं. मग बदल करणं काळाची गरज आहे. काय बदल करायचा, नोटा कशात येत, मटणात येत का कशात येत, मटणात. शेळी पालनाचा धंदा 1 नंबर करायचा. पैसे छपायचा छपखाना मटण मध्ये. का पृथ्वी तलावर ऐकलं कुठं, अंडी मटण टाकून भाऊवाडीसाठी रस्ता रोको केलं. एकदा बी नाही, इथून पुढे होणार नाही. आणि भाऊवाडीचं आहे का काही विषय नाही, काही गरज नाही त्याला. आज गावात बकरं कापलं, माझं 750च्या खाली नाही द्यायचं म्हणलं का मनानच नाही. पण तुम्हाला यशस्वी शेळी पालन कसं करायचं याची माहिती सांगतो. मग ही जी शेती व्यवसायातलं चढ उतार आहेत सगळं, ही बघून आम्ही काय केलं ही तुम्हाला अगोदर सांगतो. आम्ही 35 वर्षापूर्वी बदल केलाय.
बरं झालं तुम्ही नशिबवाणीत लवकर जागा झाला आणि साहेबांनी तुम्हाला इकडं आणलं, कारण 0 बजेट शेळी पालन नाही कुठं, यशस्वी शेळी पालन नाही. तुम्ही एक नाही पैसा फेल जाणार नाही, स्वप्नात सुद्धा फेल जाणार नाही. 7 एकर जमीन आहे आम्हाला, 70 फूट खडक नाही, 1,500 फुटावर धरण नाही, सगळी उसाची रान आहेत. असल्या भारी रानात 3.5 एकर सुबाबळे बांध आहेत मोठालं, 20 बांधावर सुबाबळे आणि 3.5 एकरच ऊस असतो नुसत्या लेंड्यावर. 30 वर्ष झालं नुसत्या लेंड्यावर सेंद्रिय गुळ तयार करतो आम्ही. 35 वर्षापूर्वीचा शेळी पालनाचा धंदा, 2-3 वर्ष ठिकाणा धंदा, 35 वर्ष गतीवर आहे आम्ही. शेळ्याच्या अनेक जाती ऐकतो आपण मोबाईलवर. आता पंजाब बिटलचं लईच जाहिरात व्हायला लागली. आता एखादा हाडकुळा माणूस असला त्याचा पैलवानासारखा फोटो काढा येतो, अशी फोटोग्राफी टाकायची आणि बाजारीकरण झालं हे सगळं. आमचं तसं नाही. ज्यात आम्ही सुखाने स्टँडर्ड जीवन जगतो ती तुम्ही बी जगावं हे आमच्या भावना आहेत. तुम्ही फेल जाणार नाही अशी तुम्हाला माहिती सांगतो. मग त्या जाती आम्ही वापरल्यात. आफ्रिकन बोर वापरलं, शिरोई वापरलं, सोजेत वापरलं, बिटल वापरलं, बारबेरी वापरलं, सगळे काय कशी बेकारायची सांगायची काय कारण नाही. आता फायनल आम्ही वजनवाढीची बकरी ईदला 1 नंबरनी विकणारी जात कोटा, हरणासारखी शिंग असतात पिळकत, राजस्थानी जात आहे, इथं स्टँड झालं. हे शेळी पालन 100% वनस्पती खाद्यावर आहे. वनस्पतीचं औषध असतं, डॉक्टरी गुणधर्म असतात. आणि आपण जी शेळ्याला खुराक देतो प्रथिनासाठी ती झाडातच प्रथिन असतात. मग आमच्या शेळ्यांना डॉक्टरी खर्च, पुन्हा खुराकाचा खर्च, मरझर 0 आहे. बिगर डॉक्टरचं आणि बिगर खुराकाचं शेळी पालन कुठं बी फिरान मला दाखवा, मिळणार नाही तुम्हाला. आता जवळजवळ 2 महिने झालं कंटिन्यू पाऊस आहे. शेळ्याला वातावरण चांगलं नसतं, ती मरायला लागली असते शेळ्या. आमच्या वनस्पतीमुळे जागल्यात, तब्येती चांगली आहेत.